राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज जालन्यात दानवेंच्या निवासस्थानी भेट दिली। जालना महानगरपालिका निवडणुकीत महायुती व्हावी यासाठी बाबासाहेब पाटील आज जालना जिल्ह्यात दौऱ्यावर आले। दानवेंच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा देखील केली। यावेळी महायुतीत राष्ट्रवादीला जागा देण्यात यावा अशी मागणी देखील राष्ट्रवादीने केली। त्यामुळे आज उद्या आमची महायुती होईल असं बाबासाहेब पाटील यांनी जालन्यात म्हटले। त्याच्यानंतर खोकर साहेबांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर पक्ष करायचं काय नियोजन आज या ठिकाणी मी आणि काळे साहेब मी दानवे साहेब आणि आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब सगळेजण इथे येण्याचं कारण आहे की आम्हाला इथं महायुती करायची आहे। आमची महायुतीच्या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये देखील आम्हाला माहिती करायची आहे। साहेब पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, अशातच ती युती फिसकटल्याचं बोललं जात आहे, काय त्यांना त्या वर्जनाच्या गोष्टी आम्हाला कशाला विचारतात। सकाळपासून अजित पवार नॉट रिचेबल होते पण आता कळलं की ते अमोल सोबत बैठक करतात म्हणून बसले असतील, कामात असतील, कामासाठी काम करणारा माणूस आहे, कामासाठी वेगळे बसले की नॉट रिचेबल पळून गेले असं कसं म्हणता येईल। 23 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झाले मात्र ज्याला अजूनही युतीचा प्रश्न निकाली लागलेला नाही। कधीपर्यंत कसं आहे, महायुती करायचं म्हणल्यावर शिवसेना आहे, बीजेपी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सगळ्याला एकत्र येणं, विषय मांडणं एकाच बैठकीमध्ये होत नाही ना निकाल, सगळा वेळ लागते। आज 2 दिवसात होऊन जाईल आमची युती। बरं, राज्यातील नगरपालिका नगर परिषदांमध्ये महायुतीला कवच यश आलेलं आहे। आगामी महापालिकांचं चित्र कसं असेल? त्याच्यापेक्षा चांगलं असेल, त्याच्यापेक्षा चांगलं साधारण किती जागा आहेत? 29 पैकी किती जागा नाही, आम्हाला नगरपालिकेत जेवढ्या जागा भेटल्यात मागे त्याच्यापेक्षा जागा जास्त भेटतील, कारण मागे ज्या काही चुका झाल्यात आमच्या त्या आम्ही दुरुस्त करून घेणार आहोत। ओके।